मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील आश्रमशाळेत मारहाण झालेल्या विद्यार्थ्याची जिल्हा संघटक अनंत वनगा व जगदीश धोडी यांनी भेटून चौकशी केली। शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक माननीय जगदीशजी धोडी व पालघर जिल्हा संघटक अनंत वनगा पदाधिकाऱ्यांनी मोखाडा तालुक्यातील कारेगाव आश्रमशाळेत जाऊन मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली। दिनांक 16/1/2024 रोजी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशातील आदिवासी कुटुंबाशी संवाद साधत असताना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याला 2 लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती। तसेच धक्कादायक बाब म्हणजे हा विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत शिक्षकाने त्याला काठीने मारहाण केली होती, अशी बातमी सोशल मीडिया व न्यूजच्या माध्यमातून समजली असता शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक श्री जगदीश धोडी व शिवसेना आदिवासी समाज पालघर जिल्हा संघटक अनंत वनगा तसेच पदाधिकारी भरत सांबरे, दयानंद हरल, वैभव घोमटे, सोमा वारे यांनी कारेगाव आश्रमशाळेत जाऊन रुद्राक्ष पागी या विद्यार्थी व त्याच्या आई वडिलांची भेट घेऊन सदर प्रकार काय घडला याची विचारपूस करून चौकशी केली। तसेच मारहाण करणारे शिक्षक हे आश्रमशाळेत दिसले नाहीत। गरिबीची परिस्थिती असल्याने आईवडिलांनी भीतीपोटी पोलिसात तक्रार करण्यास घाबरले होते, परंतु असे प्रकार होत असल्यास किंवा कधी विद्यार्थ्यांनी घाबरून जीव दिला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आश्रमशाळा मुख्याध्यापक यांना केला। तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या व सर्व आश्रमशाळेची पाहणी केली। तसेच निदर्शनास आलेल्या त्रुटी संदर्भात प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्याशी देवबांध येथे भेट घेऊन मारहाण करणारे शिक्षक यांचे निलंबन करणे, सर्व विद्यार्थ्यांना चांगले जेवण, पोटभर जेवण देणे, विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी गाद्या, या थंडीमध्ये विद्यार्थ्यांना ब्लँकेट देणे याविषयी चर्चा केली। तसेच आश्रमशाळेची व विद्यार्थ्यांचे पालक म्हणून जबाबदारी ही प्रकल्प अधिकारी यांची असून जवळ प्रकल्प कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांची त्यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधावा असे सांगण्यात आले। त्यावेळी राज्य संघटक जगदीश धोडी साहेब यांच्यासोबत अनंत वनगा, भरत सांबरे, दया हरल, वैभव हरल, सोमा वारे इतर पदाधिकारी उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी, पालघर, मोखाडा।